30 जून 2025 ते 18 जुलै 2025 या 15 दिवसांचं हे अधिवेशन होतं। या अधिवेशनात माझी 100% उपस्थिती होती। मी 52 तारांकित प्रश्न मांडले होते, त्यापैकी 40 हे स्वीकृत झाले। मी 11 लक्षवेधी सूचना या मांडल्या होत्या, त्याही ऑनलाईन मांडाव्या लागतात आणि त्यातल्या 5 या चर्चेला आल्या। त्यानंतर सर्वसाधारण अर्धा तास चर्चा आयुध आहे ते मी 4 मांडले होते, त्यातले 2 आले। औचित्याचे मुद्दे जवळजवळ मी 14 मांडले, 14चे 14 स्वीकृत झाले। विशेष उल्लेख मी 14 मांडले, 14चे 14 स्वीकृत झाले। अल्पकालीन चर्चा मी 4 मांडल्या, त्यातल्या 3 झाल्या। 93 अन्वय सूचना मी 9 मांडल्या, त्याही 4 झाल्या। पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून सरकारचं लक्ष वेधलं, त्यातलेही 9 झाले। आणि म्हणून मला असं वाटतं की या एकंदरीतच अधिवेशनामध्ये सगळ्या प्रकारच्या प्रश्नांना न्याय देण्याचं एक प्रयत्न मी खऱ्या अर्थाने केलेला आहे। एकंदरीतच हे अधिवेशन हे खूप चांगल्या पद्धतीने पार पडलं, चांगल्या पद्धतीने मला प्रश्न मांडता आले, चांगल्या पद्धतीने मी त्याचा तिथं आवाज उठू शकलो, याचा मला आनंद आहे। आता अधिवेशन संपलेलं आहे। अधिवेशन संपल्यानंतर जे जे सभागृहात चर्चा झाली त्याच्या पाठपुरावा, त्याच्या बैठका, हे सगळं मी येणाऱ्या काळामध्ये करणार आहे। जिथं जिथं शब्द मंत्री महोदयांनी सभागृहात दिले असतील ते आश्वासनं पूर्ण होतील या दृष्टीने पाठपुरावा करण्याचं काम निश्चितपणाने मी पुढच्या काळामध्ये करणार आहे।